नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मुंबईकरांसाठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी अशी आहे, आता मुंबईतील कोरोनाची लाट उसळते असं चित्र आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णांचा संक्रमण दर घसरलाय. हा दर जवळपास 7.5% खाली आलाय. 33,000 चाचण्यांच्या तुलनेत आज पॉझिटिव्हिटी रेट 10%पेक्षा कमी आहे. मागच्या 24 तासात 33,400 चाचण्या केल्या गेल्या आणि त्यापैकी 2,633 इतके पॉझिटिव्ह आलेले आहेत. म्हणजेच रुग्ण पॉझिटिव्हिटी दर हा 7.8% इतका खाली आला. मुंबईत मागच्या काही दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचा दर हा 10%च्या आसपास होता. आणि याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती याबद्दल? विशाल, आपण बघतो की गेले काही दिवस सातत्याने मुंबई आणि परिसरामध्ये कोविड पॉझिटिव्ह संसर्गबाधित जे रुग्ण आहेत त्यांची संख्या कमी आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे चाचण्या केल्या जात आहेत त्या तुलनेमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही कमी जाणवत आहे. एप्रिल महिन्यामध्ये जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता नाही आहे. एप्रिल महिन्यामध्ये एकूणच या संसर्ग लाटेचा पीक आला होता असं आता म्हणावं लागेल आणि आता कुठेतरी डाऊनफॉल सुरू होतोय का असं विचारलं असता जे आरोग्य तज्ज्ञ आहेत, ज्येष्ठ डॉक्टर आहेत, त्यांच्याकडनं सांगण्यात येतं की आता कुठे आपण स्टॅबल झालो आणि आता कुठे उतरणीला लागलेलो आहोत. मात्र ही जी सातत्य आहे या संपूर्ण आकडेवारीचं हे कायम राखणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप या सगळ्या आकडेवारी जी आहे ती उतरणीला लागलेली आपल्याला दिसेल. मात्र त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची देखील आपल्याला भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमधून आपण कसेबसे नियंत्रण मिळवताना दिसत असलो तरी तिसऱ्या लाटेची देखील आपल्याला तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. आज जी सगळ्यात महत्त्वाची आकडेवारी आपल्यासमोर आलेली ती म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये मुंबई शहरामध्ये 33,400 कोविड पॉझिटिव्हच्या ज्या चाचण्या आहेत, कोविड संसर्गाच्या चाचण्या त्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास 2,633 इतकेच पॉझिटिव्ह रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत. हे खूप कमी संख्या आहे. गेल्या महिनाभरातलं जर आपण आकडेवारी बघितलं तर एप्रिलच्या तुलनेमध्ये निश्चितच ही खूप कमी संख्या आहे आणि या संख्येबरोबर एकूणच जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो देखील 7.8% आलेला आहे. त्यामुळे एकूणच मुंबईतील परिस्थिती सुधारते का असा प्रश्न विचारला गेला असता. एक मुंबई आता नियंत्रणामध्ये येत आहे असं सांगितलं जात आहे, पण अजूनही ती 100% पूर्णपणे नियंत्रणामध्ये आली नाही आहे. आज जशी ही कमी रुग्णसंख्या आढळलेली आहे याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. ब्रेक द चेन या अंतर्गत जर का खरंच आपल्याला ही कोविड संसर्गाची चेन जी आहे ती जर तोडायची असेल तर लॉकडाऊन आवश्यक आहे आणि लॉकडाऊनचा कुठेतरी चांगला सकारात्मक परिणाम जो आहे तो या रुग्णसंख्या कमी करण्यामध्ये दिसून येत आहे. सातत्य कायम टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिका अजून काय उपाययोजना करते हे पाहावं लागणार आहे. जे का आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना केलेल्या आहेत त्यामुळे त्यांना आता कुठेतरी यश येताना दिसत आहे. सुप्रीम कोर्ट असेल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील यांनी देखील आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेला मुंबई पॅटर्नची देखील चर्चा झालेली आहे. मुंबईमध्ये कोविडच्या संसर्गावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश येत आहे. त्यामुळे कुठेतरी मुंबई शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळतोय, पण त्यामध्ये सातत्य राखणं हे देखील एक आव्हान जे आहे ते आता मुंबईकरांसमोर आहे आणि मुंबई महानगरपालिकेकडे देखील आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल.